भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्टे म्हणजे शेड्यूल्स तुम्ही कधीच विसरणार नाहीत जर तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवली तर. ट्रिक काय आहे पहा, टियर्स ऑफ ओल्ड पी एम. आता यातील टी म्हणजे टेरिटरीज. पहिलं परिशिष्ट जे आहे ते संघराज्य व त्याचे क्षेत्र याविषयी आहे. ई म्हणजे इमॉल्वमेंट्स म्हणजे दुसरे परिशिष्ट हे वेतन, भत्ते, विशेष अधिकार या संदर्भात आहे. ए म्हणजे ॲफर्मेशन्स किंवा ओथ. तिसरे परिशिष्ट हे शपथ व त्याचे नमुने याविषयी आहे. आर म्हणजे राज्यसभा, तर हे राज्यसभेचे जे सीट अलोकेशन्स असतात त्याविषयी चौथं परिशिष्ट आहे. एस म्हणजे शेड्यूल एरियाज, याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्रांचं जे प्रशासन असतं त्याविषयी माहिती दिलेली आहे. ओ म्हणजे अदर शेड्यूल एरियाज, जे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, ATM स्क्वेअर आपण जे म्हणतो त्या राज्यामधील शेड्यूल एरियाजचे जे प्रशासन आहे ते या 6व्या परिशिष्टामध्ये आहे. एफ म्हणजे फेडरल स्ट्रक्चर, म्हणजे 7वे परिशिष्ट हे आपल्या अधिकारांची विभागणी म्हणजे संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची याबद्दल भाष्य करते. ओ म्हणजे ऑफिशियल लँग्वेजेस, 8वं परिशिष्ट हे आपले 22 अधिकृत भाषा आहेत त्याविषयी आहे. एल म्हणजे लँड रिफॉर्म्स, हे 9वं परिशिष्ट हे पहिल्या घटनादुरुस्तीने आपण राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं, ज्यामध्ये जमीन सुधारण्याच्या कायद्यांबाबत चर्चा केलेली आहे. डी म्हणजे डिफेक्शन, 10वं परिशिष्ट आहे हे पक्षांतरबंदीविषयी कायदा या संदर्भातल्या तरतुदी या 10व्या परिशिष्टामध्ये आहे. त्यानंतर पी म्हणजे पंचायत, हे 11वे परिशिष्ट म्हणजे पंचायती राज जे 73वी घटनादुरुस्तीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालं. त्यानंतर एम म्हणजे म्युनिसिपालिटीज, जे 12वे परिशिष्ट आहे, ज्यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका यामध्ये जे प्रशासन चालतं त्याविषयी तरतुदी याच्यामध्ये आहेत. हे 74व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालं. पहिले 8 परिशिष्ट जे आहेत ते ऑलरेडी संविधानामध्ये होते, त्यानंतरचे 4 परिशिष्ट हे घटनादुरुस्त्यांनी समाविष्ट झालेले आहेत. थँक्यू.